उन्हाळ्यात कच्ची कैरी येऊ लागली की सगळ्यात पहिल्यांदा आठवते ती म्हणजे डाळ कैरीची कोशिंबीर. चला तर मग पटकन आपण रेसिपी बघूया. यासाठी अर्धा कप हरभरा डाळ मी 4 ते 5 तास भिजवून घेतलेली आहे. याची साधारणतः 1 कप हरभरा डाळ झालेली आहे. तर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये याची जाडसर अशी पेस्ट बनवून घेणार आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ही डाळ घातलेली आहे. आता यानंतर आपणाला कमी तिखट जास्त तिखट हवे असेल त्या प्रमाणामध्ये आपण हिरवी मिरची घालणार आहे. या मिरच्या कमी तिखट आहेत म्हणून मी यामध्ये 4 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. तुम्हाला हव्या त्या प्रमाणात कमी जास्त करू शकता. आता यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे आहेत. चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे. ते देखील तुम्हाला कमी जास्त प्रमाण तुम्ही करू शकता. आता याची मिक्सरला जाडसर अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही खलबत्त्यामध्ये देखील याची जाडसर पेस्ट बनवून घेऊ शकता. मी मिक्सरमध्येच पेस्ट केलेली आहे. तुम्ही बघू शकता जाडसर पेस्ट अशी झालेली आहे. आपणाला हवी आहे तशी झालेली आहे. आता एका बाउलमध्ये हे सर्व काढून घ्यायचं आहे. आता तुम्हाला हवे असेल जितके आंबट किंवा कमी आंबट त्या प्रमाणामध्ये कैरी किसून घ्यायची आहे. मी छोट्या आकाराची कैरी किसून घेतलेली आहे. त्याचा जो किस आहे तो यामध्ये मिक्स करून घेऊया. तुम्ही बघू शकता कैरी घातल्यानंतर आपल्या कोशिंबीरच्या रंगाला आणखीन छान असा कलर आलेला आहे. हे सर्व मिक्स करून घेतल्यानंतर आपण फोडणी बनवून घेणार आहे. हे मिक्स झाल्यानंतर हे मिक्स होईपर्यंत मी फोडणी पॅनमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. आता आपलं तेल गरम झालेलं आहे. आता आपण याची फोडणी बनवून घेऊया. आता सगळ्यात पहिल्यांदा यामध्ये मोहरी घालून घ्यायची आहे. मोहरी तडतडल्यानंतर आपण जिरे घालून घ्यायचे आहेत. आपण गॅस बंद करून घेऊया कारण आपली फोडणी करपायला नको, कारण तेल जास्त गरम आहे. यानंतर अर्धा चमचा मी हळद घालून घेतलेली आहे आणि सगळ्यात नंतर थोडीशी हिंग पावडर घालून घ्यायची आहे. आणि सगळ्यात शेवटी आपण कढीपत्त्याची काही पाने घालून घ्यायची आहेत. कारण तेल गरम असल्यामुळे कढीपत्त्याची पाने घातल्यानंतर तेल उडतं, म्हणून मी सगळ्यात शेवटी कढीपत्त्याची पाने घातलेली आहेत. आता ही फोडणी आपण या कोशिंबीरवरती घालून घ्यायची आहे. हळदीमुळे आपल्या कोशिंबीरीला छान असा कलर येतो, त्यामुळे मी हळद यामध्ये वापरलेली आहे. तुम्ही बघू शकता आपल्या कोशिंबीरीला किती छान असा कलर आलेला आहे. हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. फोडणी मिक्स करून झाल्यानंतर आपण बारीक चिरलेली कोथिंबीर यावरती घालून घेणार आहे. तुम्ही बघू शकता छान पद्धतीने हे मिक्स करून घ्यायचं आहे. यानंतर एका सर्विंग डिशमध्ये आपण हे सर्व काढून घेणार आहे. छान पद्धतीने मिक्स झाल्यानंतर काचेच्या एका बाउलमध्ये हे सर्व काढून घेऊया. या अगोदर मी आपल्यासोबत मटकीच्या मोडाची कोशिंबीर शेअर केली होती. तुम्हाला यानंतर कोणत्याही कोशिंबीरची रेसिपी हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. आणि तुम्हाला आजची डाळ कैरीची कोशिंबीर ही रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. आणि आमच्या ASK किचन केव चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. अशाच नवीन नवीन रेसिपींच्यासाठी वेट करा. थँक्यू.